नमस्कार मुलांनो, आज आपल्याला दुसरीचा घरचा अभ्यास करायचा आहे। गणित विषयाचा आज आपला 14वा दिवस आहे। आज आपण काय शिकणार आहोत? संख्या 21 ते 30 ह्या संख्या अंकात कशा लिहायच्या, अक्षरात कसं लिहायचं हे शिकणार आहोत। कारण की परीक्षेमध्ये असा प्रश्न पडतो, नेहमी संख्या अंकात लिहा, अक्षरात लिहा। मग तेव्हा त्याचा सराव करून घेण्यासाठी आपण संख्या 21 ते 30 अंकात अक्षरात लिहायला शिकणार आहोत। आता सर्वप्रथम काय करायचं, मोबाईल लांब ठेवायचा, पॅड, डब्याची वही, पेन्सिल, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे। गणिताचा घरचा अभ्यास शक्यतो पहाटे 5 वाजता उठून करायचा। आणि सगळ्यांनी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब करायचं विसरायचं नाही। तर मुलांनो, आज आपण संख्या अंकात अक्षरात लिहायला शिकणार आहे। कोणती संख्या? 2.1, 21, 2.2, 22 ह्या संख्या अंकात अक्षरात लिहायच्या आहेत आपल्याला। तर तुम्ही माझ्यासोबत लिहायचं आहे, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लिहायचे। चला लिहू आपण। माझ्यासोबत लिहा, वाचत लिहा। 2.1, 21, 2.2, 22, 2.3, 23, 2.4, 24, 2.5, 25, 2.6, 26, 2.7, 27, 2.8, 28, 2.9, 29, 3.30, 2.1, 21, 2.2, 22, 2.3, 23, 2.4, 24, 2.5, 25, 2.6, 26, 2.7, 27, 2.10, 8, 28, 2.9, 29, 3.30, 2.1, 21, 2.2, 22, 2.3, 23, 2.4, 24, 2.5, 25, 2.6, 26, 2.7, 27,
2.8 28 2.9 29 30 2.1 21 2.2 22 2.3 23 2.4 24 2.5 25 2.6 26 2.7 27 2.8 28 2.9 29 3.30 2.1 21 2.2 22 2.3 23 2.4 24 2.5 25 2.6 26 2.7 27 2.8 28 2.9 29 3.30 2.1 21 2.2 22 2.3 23 2.4 24 2.5 25 2.6 26 2.7 27 2.8 28 2.9 29 3.30 2.1 21 2.2 22 2.3 23 2.4 24 2.5 25 2.6 26
2.7 27, 2.8 28, 2.9 29, 3.30, 2.1 21, 2.2 22, 2.3 23, 2.4 24, 2.5 25, 2.6 26, 2.7 27, 2.8 28, 2.9 29, 3.30, 2.1 21, 2.2 22, 2.3 23, 2.4 24, 2.5 25, 2.6 26, 2.7 27, 2.8 28, 2.9 29, 3.30. तर मुलांनो, हे असं आपण 21 ते 30 उजळणी वाचत लिहिलेले. जर तुमचं मागं पडलेलं असलं तर काय करा, तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर लिहायचे. ओके मुलांनो, मी तुम्हाला नेहमी म्हणते की संख्या उजळणी ही वाचत लिहायची. का बरं वाचत लिहायची? कारण की परीक्षेमध्ये असं उलटसुलट प्रश्न विचारतात. जेव्हा तुम्ही उजळणी वाचत लिहिता तेव्हा ते संख्या अंक आहेत जे ते आपल्या मनामध्ये छापले जातात. आता परीक्षेत असं विचारलं 26 म्हणजे संख्या अंकात लिहा असं परीक्षेत येतं, किंवा संख्या अक्षरात लिहा असं आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न पडतो. मग आता इथं काय दिलेले आहे? 26. 26 हे कशामध्ये लिहिलेले? त्यांनी अक्षरामध्ये लिहिले 26. आता हे आपल्याला काय करायचं आहे? अंकात लिहायचे. कसं लिहायचं आहे? अंकात लिहायचे. आता 26 आता शेवटी बघायचं. आता समजा असा शब्द आला तुम्हाला अंकात लिहा म्हणून, तर शेवटचा शब्द बघायचा 20. 20 म्हणजे किती रे? 2. 20 म्हणजे किती? 2. आता हे तुम्हाला लिहायचं नाहीये, फक्त आज पहा आणि लिहून घेतलं तर खूप छान होईल. शक्यतो लिहूनच घ्या, पण समजून घ्या आधी. लिहिण्यापेक्षा महत्वाचं आहे समजून घ्या, कारण की परीक्षेमध्ये हा 100% प्रश्न पडत असतो की संख्या अंकात लिहा, संख्या अक्षरामध्ये लिहा. स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा असे प्रश्न पडतात. तेव्हा हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. पटकन 26 म्हणले की 2.6 26, किंवा 27 म्हणले की 2.7 27 असतात. हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. हे लिहून घेतलं तर खूप छान होईल. शक्यतो लिहून घ्या, पण आधी समजून घ्या. महत्वाचं मी कसं लिहिले
ते नीट लक्ष द्या. 26. 26 ला कसं असतं बघा, 20 म्हणजे 2, 20 म्हणजे 2, सौ म्हणजे 6, 20, 20 आणि हे 6, 20 झाले. 28. 20 म्हणजे 2, दशकाचे 2, 20 म्हणजे दशकाचे 2 आणि 8 म्हणजे 8, 8 म्हणजे 8, 2 दशक 8, 28. 12. बा म्हणजे 2, बा म्हणजे 2 आणि रा म्हणजे 1. आता तुम्ही 11, 12, 13, 14, 15, 16 रा आणि ळा आहे ते बघा अक्षराच्या शेवटी काय आहे ते रा आणि ळा. रा आणि ळा असलं की समजायचं 1 आहे म्हणून. रा. बा म्हणजे 2 आणि रा म्हणजे 1. 27. 20 म्हणजे 2, 20 हे काय आहेत, दशकाचे 2 आहेत आणि 7 म्हणजे 7, 27, 2 दशक 7, 27. 19. आता 19 म्हणलं की 9 असतं आणि 20च्या आधीचं घर बघायचं. 20च्या आधीचं घर कोणतं आहे, 20च्या आधी असतात 10, 20च्या आधी काय असतात 10, 10ला म्हणून मी 1 घेतलं आणि 19 म्हणजे 9. आता 19, 29, 39, 49, 59, 69, 79, 89, 99. आता ह्या संख्यामध्ये सगळे जणांचं चुका होतात. का व चुका होतात, लिहिलेलं असतं तिथं 30 पण असतं मागं 20 म्हणून इथं चुकतं. मग ह्या वेळेला काय करायचं, 20 असेल तर एक घर मागं 1 घ्यायचं, 30 असलं तर एक घर मागं 2 घ्यायचं, 30 असलं तर एक घर मागं 2 घ्यायचं, 40 असलं तर 3 घ्यायचं, 50 असलं तर 4 घ्यायचं, म्हणजे एक घर मागं घ्यावं लागतं. आता रा म्हणजे 1, 7 म्हणजे 7, रा म्हणजे 1 आणि 7 म्हणजे 7, 17. 21. 20 म्हणजे 2 आणि 1 म्हणजे 1, 21. 25. 20 म्हणजे 2, दशकाचे 2 आहेत बरं का, हे इथले 2 घ्यायचाल, इथले 2 नाहीत, हे 20 हे दशकाचे 20 आहेत. दशक 20 असतं माहिती ना तुम्हाला, इतके दिवस झालं मनी मोजून दाखवायले तुम्हाला. 20 हे दशकाचे 20 आहेत हे आणि पंच म्हणजे 5, 25. 18. रा म्हणजे 1 आणि 8 म्हणजे 8, 18, 1 दशक 8, 18. 27. 20 म्हणजे 2, दशकाचे 20 आहेत हे, दशकाचे 20 आणि 7 म्हणजे 7, 27, 2 दशक 7, 27. 20 म्हणजे 2 आणि बा म्हणजे 2, 20 हे 2 दशकाचे आणि हे एककाचे 20 आहेत. 29. आता पुन्हा इथं गोंधळ होतो बघा. 29. 19 ला 9 आलं आणि 30च्या मागचं घर कोणतं आहे, 30 म्हणजे 3 आणि 3 घ्यायचे का आपल्याला, नाही, इथं किती घ्यायचे तर आपल्याला 2 घ्यायचे, एक घर मागं घ्यायचं. 29. 23. 20 म्हणजे 2 आणि ते म्हणजे 3, 2 दशक 3, 23. 24. 20 म्हणजे 2 आणि म्हणजे 4, 24. 30 म्हणजे 30. रा म्हणजे 1 आणि बा म्हणजे 2, 12. आता इथं बघा तुम्हाला पाठच पाहिजे. 1 दशक 9 रोज उजनी वाचत लिहिलं ना, अंक वाचला की डोकं लगेच मेंदू आपला म्हणतो अरे हे असं असतं म्हणून. तर आता हा 1 दशक 9 19 लिहायचंय तुम्ही सुद्धा. 19. आता याला रोज उजनी वाचत लिहिणं महत्वाचं आहे बघा मुलांनो. तुम्ही 10 दिवस जरी उजनी लिहिली नाही तर तुम्ही सगळं विसरून जातात. उजनी मराठी अक्षर धोका देणार आहेत. तुम्ही सराव नाही केलं तुम्हाला काहीच आठवणार नाही. 22. 22. 2 दशक 8, 18. 8 म्हणजे 18 आणि 2 म्हणजे 20, 28. 28. 2 दशक 2, 22. 2 दशक 2, 22. 2 दशक 1,
21 21 2.4 24 2.4 24 2.9 29 2.3 30 2.7 27 2.5 25 1.9 19 2.7 27 2.3 23 2.6 26 1.7 17 2.20 20 ठीक आहे. आता हे मोबाईल पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला हे लिहायचं आहे. थोडा वेळ लागला तर लागू द्या. पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागणार आहेत. इतकं परफेक्ट शिकायचं आहे आपल्याला, इतकं परफेक्ट शिकायचं की रात्री झोपेच कुणी चिमटा काढला आणि म्हटलं अरे 2.27 कितीवर किती असतात तर लगेच सांगता आलं पाहिजे तुम्हाला की 2.727 इतके आपल्याला संख्या व्यवस्थित शिकायचे आहेत. पुन्हा पुन्हा तेच करायचं नाही. आता आपल्याला हे झालं की लगेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करायचा आहे. ठीक आहे.